आपण भरलेली वांगी बनवत आहे बरं का. कढीपत्ता, लाल तिखट, नमक, हळद, शेंगदाण्याचे कूट, आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे बारीक करून घेतलं आहे बरं का. मी नॉर्मल तेल टाकत आहे. असे एकदम जीव करायचा. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लाल तिखट वापरू शकता. आम्हाला झणझणीत लागते. तुम्हाला कसं तुमच्या ह्याच्यावर डिपेंड आहे. हे असं एकदम मिक्स करायचं, छान लागते बरं का. असं एकदम व्यवस्थित केलं. मी हातानंच करत आहे बरं का, कारण एक जीव होते, सगळं व्यवस्थित मिश्रण होते. आणि आपल्याला भरलेली वांगी करायला म्हणल्यावर हातानंच करायला लागते. कुणाकुणाला आवडतात भरलेली वांगी, ही पण आपण ह्यात मिक्स करणार आहे. आलं लसूण पेस्ट म्हणजे बारीक केलेली मी हाताने बनवली आहे बरं. काही विकत नाही, काय नाही, सगळं घरगुती आहे. हे बघा असं मी हातानंही करते. आपल्याला जर लयच ही वाटत असेल तर नॉर्मल आपण पाणी टाकू शकता. पाणी टाकत आहे बरं का, नॉर्मल पाणी टाकते बरं का. नंतर आपल्याला पाणी लागणारच आहे. 1-2 चम्मच पाणी टाकते, जास्त नाही टाकत. बघा असे आपल्याला एकदम आपलं मिक्स मसाला नाही सगळं नाही, हे एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. आता ओला ओला हाताला चिकटला पाहिजे. एकदम आपल्याला भरता पण एकदम व्यवस्थित येते. एकदम असा ओला ओला येते. हे मसाला बघूनच वांगीची भाजी छान वाटते बरं का. वास एकदम भारी येते गावठी मसाला असल्यामुळे. म्हणजे गावठी मसाला म्हणतात तिकडं मुंबईला, गावाकडं काळ तिखट म्हणतात त्याला, किंवा काळ चटणी पण बोलतात बरं का. एकदम शुद्ध गावठी म्हणजे चटणी. आणि मुंबईला म्हटलं तर लाल तिखट घाटी मसाला बोलतात. याचं आपण सर्व एकत्र करणार आहे बरं का. एकदम धुवून याचं पूर्ण मी स्वच्छ वांगे धुवून एकदम व्यवस्थित क्लीन केलेत आहेत. असं स्टफिंग करायचं बरं का, म्हणजे वांगे भरून घ्यायचे एकदम व्यवस्थित. एकदम स्टफ केले. आपली वांगी झालेली आहेत भरून. साधारण आपल्याला मसाला एवढा तरी शक्यतो उरला पाहिजे. फोडणी देताना त्यात टाकता येते. तापले का बघायचं. कढई तापली असेल तर आपण, गरम झाली असेल तर आपण 2 चम्मच तेल टाकायचं. तुम्हाला जसं आवड असेल तेलाची त्यानुसार टाका. म्हणजे झणझणीत वांगी करायची म्हणल्यावर तेल पण जास्त लागते. 2 ते 3 चम्मच तेल टाका, लय पण टाकू नका. डिझाईनवरून कर, डिझाईन अजून आपलं तेल नाही गरम झालेलं. 2 मिनटात तेल गरम होते. मी ह्याच्यात असा मसाला केला आहे बरं का. असा मसाला मस्त केला आहे, त्यामुळं मी वांग्यात पण वापरला आहे. नॉर्मल ठेवला आहे उद्याच्या भाजीला. आपले तेल गरम झाले. जिरे पण टाकले. गॅस नॉर्मल कमी करायचा. कढीपत्ता, आपला हा राहिलेला मसाला तेव्हा मस्त दिसते, एकदम छान दिसते. ही आपली भरली वांगी अशी ठेवायची. अशी ठेवायची दिसते. खाली घेऊन नाही जाऊन वरच असं त्याला मस्त परतून ठेवायचं का आपली वांगी करी करी. मसाला एकदम मस्त झाला आहे. एकदम छान सुंदर सुरेख भाजलेला आहे वांग्याची भाजी. वांग्याची सगळ्यांची फेवरेट भाजी असते बरं का. काही जणांना नाही आवडत, शक्यतो कमीच लोकांना आवडत नाही. सगळ्या लोकांना आवडते. हे आपण पाणी घालणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ भाजी बनवू शकता. आणि वरून नॉर्मल कोथिंबीर टाकायची आहे. असं मस्त
हिरवीगार कोथिंबीर असं टाकायची. अशी ओले आहे धुतले त्यामुळे हाताला चिकटते. एकदम भारी आहे, हिरवीगार आहे, मस्त छान दिसते बरं का कोथिंबीर. मस्तपैकी अशी अशी भाजी आहे. आपण ह्याला आपण झाकू छान मस्तपैकी. वाव, मस्त ना भाजी, छान. बघा कशी माझी भाजी झाली, एकदम व्यवस्थित. रस्सा पण एकदम दाट आला इथं. छान मस्त वांग्याची भाजी. जास्त वांगी नाही शिजवायची, नॉर्मल कच्ची ठेवायची म्हणजे चव छान येते. जास्त शिजलेली वांगी चव बिघडते बरं का. माझी वांगी झालीत शिजून. आपण शिजल्यात की नाही बघायचं हातानं. शिजल्याची बघा. आपण आता असं बंद करू, झाकू आणि बंद करू. गॅसारखं बंद करूया. ही ज्वारीच पीठ आहे, ज्वारीच्या भाकरी एकदम भारी लागतात. थंड पाण्यातच आपण ह्याला मस्त असं मळून घ्यायचं ह्या हाताने, एकजीव करायला. नॉर्मल जसं आपल्याला पाहिजे तसं थंड पाणी होतं राहायचं. काही लोकांना आमच्या ह्या साईडला मुंबईला ज्वारीची भाकरी येत नाही, त्यामुळे सांगते बरं का थंड पाण्यात. शक्यतो ह्या साईडला मुंबईला तांदळाच्याच भाकरी बनवतात. मस्त मळून घ्यायचं. आपण वरून नंतर थंड पाणी लावणार आहे. इकडे भाकरी मस्त व्यवस्थित शेकते. शक्यतो तांदळाच्या भाकरीला पाणी लावत नाही, पण आम्हाला ज्वारीच्या भाकरीला पाणी लावायला लागते. ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी सेम असेच आहे बरं का, फक्त ज्वारीची भाकरी सफेद असते. घ्यायचं बरं का. जसं तुम्ही चांगलं मळाल त्याची भाकरी छान येते. आपल्या हे असे हे करण्यावर आहे बरं का. छान मळून घ्यायची म्हणजे भाकरी पण छान येते, फुगते पण छान. भाकरी करायला वेळ लागत नाही, पण मळायला भरपूर वेळ लागतो. खायला पण छान लागते गरम गरम. बघा बघा कशी गोल आहे. राऊंड माझ्या भाकरीचा एकदम गोल आहे. बघा आपण पाणी लावलेली भाकरी खालीच आहे. व्यवस्थित शेकायचे आहे, एकदम छान असे भाजायचे आहे. कारण आपण ह्या साईडला पाणी लावलेलं असते, त्यामुळे हा भाग व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. असे एकदम व्यवस्थित घ्या. मस्त आहे. अशी मस्त आपली फुगते एकदम व्यवस्थित भाकरी. किती छान वाटते बघा. पूर्ण माझी भाकरी फुगल्या बरं का. अशी भाकरी एकदम व्यवस्थित झाली मस्तपैकी. हा बिगर पाण्याचा भाग आहे बरं का.
ही भाकरी पाणी लावलेली आहे. ही भाकरी जरा वेगळी दिसते. ही बगैर पाण्याचा भाग आहे, त्यामुळे ही भाकरी छान दिसते. ही दुसरी भाकरी आहे बघा.